topic for today is first aid. So what is first aid? First aid is the temporary and prompt help given to a person in case of sudden injury or sickness. So first aid म्हणजे कितें तर it is temporary म्हणजे त्या टायमापुरते आणि prompt म्हणजे रोखडेच. सो फर्स्ट एड म्हणजे कितें तर जी टेम्पररी आणि प्रॉम्प्ट म्हणजे रोखडीच जी हेल्प मेळटा इन केस ऑफ सडन इंजरी ऑर सिकनेस म्हणजे मनशाक कितेंय जालें सडन इंजरी किंवा सिकनेस आयलो त्या टायमार ताका रोखडीच हेल्प करूंक जाय. मागीर ती थोड्या वेळा पुरतीच आसता, थोड्या वेळा पुरतीच म्हणजे जो पर्यंत मेडिकल हेल्प अरायव जायना म्हणजेच 108 आतां समज रस्त्यार एक्सिडेंट जालो त्या टायमार आमी कितें करपाक शकता तें आमी करतलीं म्हणजे ताका फर्स्ट एड दितली आनी एम्बुलन्साक आपयतली. सो जेन्ना एम्बुलन्स येतली तेन्ना ताका डॉक्टर मागीर चॅक करता. सो म्हणून फर्स्ट एड इज द टेम्पररी म्हणटात म्हणजे त्या टायमा पुरती आनी प्रॉम्प्ट हेल्प प्रॉम्प्ट म्हणजे जाता तितल्या बेगीन दिवंक जाय म्हणून तिका फर्स्ट एड म्हणटात. द एम इज दॅट द इंजरी ऑर सिकनेस डज नॉट एग्रिवेट फर्दर and due to swift action further deterioration is checked. Same condition is maintained and recovery promoted till the arrival of medical help. सो तर एम कितें तर की इंजरी किंवा सिकनेस आसता ते चड आनी वाडपाक जायनाच म्हणजेच डज नॉट एग्रिवेट फर्दर. एग्रिवेट म्हणजे वाडप. सो चड वाडपाक जायना म्हणून आमी फर्स्ट एड दिता आनी रोखडीच एक्शन म्हणजे स्विफ्ट एक्शन रोखडीच हेल्प केल्ल्या कारणान कितें जाता तर कंडिशन आनी डेटोरिएट जायना. डेटोरिएट म्हणजे चड पाड जायना म्हणजे आतां समज जर वूंड जालो आनी जर तातूंतल्यान ब्लिडींग जाता आनी आमी फर्स्ट एड जर समज करूंकूच ना जाल्यार चड ब्लिडींग जावन मनीस कितें जावपाक शकता बेशुद्ध जावपाक शकता म्हणजेच अनकॉन्शियस जावपाक शकता. सो अनकॉन्शियस जावप म्हणजे ताचें कंडिशन डेटोरिएट जावप म्हणजेच चड आनी पाड जावप. सो एम कितें आसता तर फर्स्ट एडाची की जी इंजरी आसता ती चड वाडूंक जायना आनी जे ताजे कंडिशन आसा त्या टायमार ते चड आनी डेटोरिएट जावंक जायना म्हणून आमी रोखडीच फर्स्ट एड करूंक जाय आनी जो पर्यंत मेडिकल हेल्प येना तो पर्यंत थंय रावपाक जाय म्हणजे त्या पेशंटा बरोबर किंवा त्या मनशा बरोबर थंय ताका सपोर्ट दिवन रावपाक जाय. मागीर आसा ते एम्स ऑफ फर्स्ट एड. एम्स ऑफ फर्स्ट एड कितें तर प्रिजर्व लायफ, प्रिवेंट वर्सनिंग आनी प्रमोट रिकवरी. सो प्रिजर्व लायफ म्हणजे कितें तर फर्स्ट एड दिल्ल्या कारणान त्या मनशाची किंवा त्या पेशंटाची लायफ प्रिजर्व जाता म्हणजे आमी ताका मदत करता त्यामुळे तो ताजी लायफ प्रिजर्व जाता. नाजाल्यार ताका आनी कितें जातलें आशिल्लें जर समज रस्त्यार एक्सिडेंट जालो आनी कोण हेल्प करपाक वचूंकूच ना जाल्यार तो एखादें थंय मरपाक सुद्दां शकता पण त्याच जाग्यार जर कोणी हेल्प केली कोणें 108 आपयलें जाल्यार तो मनीस वाचपाक शकता. सो ताज्या खातीर पयलें आसा तें प्रिजर्व लायफ. मागीर आसा तें प्रिवेंट वर्सनिंग. प्रिवेंट वर्सनिंग म्हणजे कितें तर ताजी कंडिशन चड डेटोरिएट जावंक जायना हाजी आमी काळजी घेवंक जाय म्हणजेच ताका चड आनी त्रास जावंक जायना हाजी आमी काळजी घेवंक जाय. मागीर प्रमोट रिकवरी ताजी रिकवरी बेगीन जावंक जाय म्हणून सुद्दां आमी काळजी घेवंक जाय कित्याक आमी फर्स्ट एड केली म्हणजेच ताका आनी चड त्रास जावचो ना. त्या भायर दुसरे एम्स आसात ते म्हणजे प्रोटेक्ट द कॅज्युअलिटी फ्रॉम फर्दर हार्म म्हणजेच कितें तर कॅज्युअलिटी म्हणजे तो पेशंट ताका आनी कितें त्रास जावंक जायना म्हणजे आतां समज एक्सिडेंट जालो जाल्यार कितें करप रस्त्यार एक्सिडेंट जाला तर सदांच त्या पेशंटाक जाता तितले रस्त्याच्या सायडीक व्हरप कित्याक नाजाल्यार फाटल्यान आनी खंयची गाडी येतली परत ताजेर मारलें कोणें चुकून जाल्यार ताका आनी त्रास जातलो म्हणून पेशंटाक सदांच आनी कितें जावंक जायना हाजी काळजी घेवप. तशेंच प्रोवायड पेन रिलीफ म्हणजे जे कितें पेन रिलीफ करपाक ताका कितें जें थंय त्या टायमार अवेलेबल आसा तें ताका दिवप. सो हे जाले एम्स ऑफ फर्स्ट एड. मागीर येता ते प्रिंसिपल्स ऑफ फर्स्ट एड. तातूंत सगळ्यान पयलीं कितें आसा नेवर पॅनीक. नेवर पॅनीक म्हणजे कितें तर आपुणूच चड पॅनीक जावंक जायना आतां कितें करतली कशें जातलें हें चिंतप नासता. तुमी त्या टायमार एज अ फर्स्ट एडर म्हणून काम करतली सो तुमी थंय तितलो आपलो कॉन्फिडन्स लूज करूंक जायना. टेक अ फ्यू स्लो डीप ब्रेथ्स एंड लूक अराउंड टू मेक शुअर द एरिया इज सेफ. डिटरमाइन वॉट रिसोर्सीस आर अवेलेबल एंड वॉट इज नीडेड. सो
कितें करूंक जाय तर आपूण चड गोंधळून वचूंक जायना. म्हणजेच आतां कितें करतले, अशें कितें करतले, अशें कशें जातलें अशें चिंतूंक जायना. तर सायडीक पळोवंक जाय सगळे कडेन आनी एरिया सेफ आसा काय ना ती चॅक करप. सेफ नासत जाल्यार ताका सेफ एरियेचेर व्हरप, कोणाची मदत घेवप, कोणाक सांगप यात म्हणून, आनी रिसोर्सीस कितें आसा ते चॅक करप. मागीर इवॅल्युएट द सिच्युएशन. चॅक द विक्टिम्स लेवल ऑफ कॉन्शियसनस, ओपन द विक्टिम्स एअरवे एंड चॅक फॉर ब्रिदींग, चॅक फॉर पल्स एंड ब्लिडींग. सो मागीर पेशंटाक चॅक करप किंवा तो विक्टीम जो आसा ताका चॅक करप की तो बाबा शुद्धीर आसा काय ना, तो ब्रिदींग ताची सारकी जाता काय ना ती चॅक करप. किंवा जर ब्रिदींग सारकी जायना जाल्यार जीब बी परती पडल्या जाल्यार ते सगळें चॅक करप. तशेंच पल्स चॅक करप आनी ब्लिडींग म्हणजे खंय रगत व्हांवता जाल्यार पळोवप. कित्याक जर ब्लिडींग जाता जाल्यार पेशंट शुद्धीर येवचोच ना तो अनकॉन्शियस आसत जाल्यार. कित्याक म्हणून ब्लिडींग स्टॉप करपाक आपणें ट्राय करप. आनी थर्ड इज द विक्टीम इन अ सेफ एनवायरमेंट फ्री फ्रॉम मोर डेंजर तें चॅक करप. म्हणजे जे एनवायरमेंट थंय आसा, आतां समज तो बिल्डिंगे वयल्यान पडला आनी ताका तुमी थंयच दवरलें आनी बाय चान्स ताजेर वयल्यान आनी कितें तरी पडलें जाल्यार तें कांय फायदो जावचें ना ताका त्याच एनवायरमेंटान दवरून. म्हणून तें एनवायरमेंट सेफ आसा काय ना तें चॅक करप. आनी जर सेफ नासत जाल्यार ताका फ्री थंयसून दुसरे कडेन व्हरप. म्हणजे ताजी लायफ आनी डेंजरान घालप ना. मागीर आसा रुल्स ऑफ फर्स्ट एड. सो रुल्स ऑफ फर्स्ट एड हांगा दिल्या ते गोल्डन रुल्स. काम एंड कंपोज. जो फर्स्ट एड दिता ताणें सदांच काम आसूंक जाय, म्हणजे थंड आसूंक जाय. आनी कंपोज म्हणजे आपूण कितें करतलो हें ताणें मनांतल्या मनान ठरोवंक जाय. युअर ओन सेफ्टी फर्स्ट. पेशंटाक मदत करपाक वता तेन्ना आपणें आपली सेफ्टी लक्षांत घेवंक जाय. मागीर इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम. इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम म्हणजे 108 कॉल करप आनी इन्फॉर्म करप की अशें अशें एक्सिडेंट जाला, तुमी हांगा या. मागीर कम्फर्ट ऑफ द इंजर्ड पर्सन. जो कोण पेशंट इंजर जाला किंवा जो कोण मनीस इंजर जाला ताका कम्फर्ट दिवप, म्हणजे ताका हेल्प करप. स्टॉपिंग एनी ब्लिडींग. जर खंय ब्लिडींग जायत आसा जाल्यार तें स्टॉप करप. इममोबिलायझींग अ पर्सन विथ नेक, हेड ऑर बॅक पेन. सो चड पेशंटाक हालोवंक जायना, कित्याक एक तर ताका नेक हेड इंजरी आसत जाल्यार ती मागीर आनी वर्सन जातली चड हांगसून थंय व्हरता आसतना. म्हणून पेशंटाक चड हालोवप नासता, जाता तितले मिनिमम मुवमेंट्स करप. आनी किपींग अ फर्स्ट एड कीट. फर्स्ट एड कीट सदांच आपल्या गाडयांनी आसूंक जाय. कित्याक आमी ट्रॅवलिंग करता आसतना केन्ना कोणाक हेल्प लागत किंवा आमी खंय सुद्दां अशी टुराक वता खंय वता तेन्ना आपले कडेन एक फर्स्ट एड कीट सदांच आसूंक जाय. कित्याक तर आपल्याक गरज पडटा अशी ना, पण दुसऱ्यांक गरज पडपाक शकता. आनी एज अ फर्स्ट एडर तुमचे कडेन आसूंकूच जाय. मागीर येता ते फर्स्ट एड सीज. हेकाच आमी रुल्स ऑफ फर्स्ट एड सुद्दां म्हणटा. तातूंत 3 सीज येतात: चॅक, कॉल आनी केअर. सो पयलें आसा तें चॅक. सो फायंड आउट वॉट इज हॅपन्ड एंड देन वॉट इज रॉंग वीथ द पर्सन. सो पयलीं चॅक करप की पेशंटाक कितें जालां तें आनी कशें जालें तें चॅक करप. आनी मागीर विक्टिमाक कम्फर्ट करप. कम्फर्ट द विक्टीम एंड अरेंज शेल्टर. मागीर आसा तो कॉल. कॉल कोणाक करतले तर प्रोफेशनल मेडिकल एड म्हणजेच 108 फोन करतले. आनी केअर. टील 108 येता तो म्हणसर आमी कितें केअर प्रोवायड करप. आतां हांगा तांच्यांनी एग्जाम्पल दिला, त्या मनशाक कितें जाल्लें आसा तर ताका अनकॉन्शियस जाल्लो आसा तो, ब्रिदींग सारकी जायना, म्हणून ती ताका थर्ड पिक्चरान पळय ती ताका CPR दितात, म्हणजेच कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन करतात. कळ्ळें? म्हणून थंय गिव 30 चेस्ट कॉम्प्रेशन्स अशें दिलां. सो फर्स्ट एड सीजांतले कितें याद दवरप? चॅक, कॉल आनी केअर. सगळ्यान पयलीं चॅक करप की त्या विक्टीम किंवा त्या मनशाक कितें जालां तें आनी कशें जालां तें. मागीर कॉल करतली तुमी कोणाक तर 108 किंवा नियरबाय डॉक्टर कोण आसा ताका. आनी जो पर्यंत डॉक्टर येना किंवा एम्बुलन्स थंय पावना तो पर्यंत त्या मनशाची केअर घेवप. सो हेका रुल्स ऑफ फर्स्ट एड म्हणटात. नेक्स्ट इज पर्पज ऑफ फर्स्ट एड. सो पर्पज ऑफ फर्स्ट एड फर्स्ट कितें? टू सस्टेन द लायफ, म्हणजेच त्या पेशंटाची किंवा त्या विक्टिमाची लायफ सेव करप. टू प्रिवेंट सफरींग, म्हणजे ताका आनी त्रास जावंक जायना हाजी सदांच आमी काळजी घेवप.
टू प्रिवेंट सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स. सेकंडरी कॉम्प्लिकेशन म्हणजे एका डिझिजा वयल्यान दुसरें आनी कितें तरी स्टार्ट जावप ताका सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स म्हणटात. म्हणजे आतां समज फॉर एग्जाम्पल आतां समज कोणाकूय स्नेक बायट जाला. स्नेक बायट जालें की आमी कितें करता रोखडेंच थंय खंयचोय कपडो घेवन थंय टाय करतात. जॉयंट आसा थंय टाय करता किंवा टॉर्निकेट बांदता. कित्याक तर तें पॉयझन वयर सरूंक जायना. तीच टॉर्निकेट जेन्ना तुमी बांदता ती जर चड टायट बांदली जाल्यार कितें जातलें, चड टायट बांदली जाल्यार त्या पार्टाक पेशंटाच्या ब्लड सप्लाय म्हणजे ऑक्सिजन सप्लाय जावचो ना. आनी बाय द टायम तुमी हॉस्पिटलान ताका व्हरता त्या म्हणसर कितें जातलें की तो फूल पार्ट वेस्ट जातलो. म्हणजे तो फूल पार्ट काम करचो ना कित्याक त्या पार्टाक ऑक्सिजनूच मेळूंक ना. सो हेका सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स म्हणटा. इनिशियली ताका स्नेक बायट आसा, तुमी तातूंत ताका आनी टॉर्निकेट बांदली, ती टॉर्निकेट बांदता ती चड टायट बांदली जाल्यार मागीर कॉम्प्लिकेशन अरायज जाता. तशेंच सक केलें जाल्यार तें पॉयझन जर दुसऱ्या कोणें सक केलें आनी बाय चान्स तें थुकपाचें सांडून ताणें जर गिळें जाल्यार त्या मनशाक सुद्दां तें पॉयझनींग जावपाक शकता. म्हणून स्नेक बायटाच्या हातूर केन्ना सक करूंक जायना पॉयझन. मागीर फोर्थ आसा तें टू प्रमोट स्पिडी रिकवरी. स्पिडी रिकवरी म्हणजे त्या मनशाक बेगीन सारकी जावपाक मदत करप. मदत करतली म्हणजे तुमी ताका इन शॉर्ट फर्स्ट एड दितली. सो हे पर्पज ऑफ फर्स्ट एड. पर्पज म्हणजे कितें तर आमी फर्स्ट एड कित्याक लागून करता ताका पर्पज ऑफ फर्स्ट एड म्हणटा. मागीर रोल एंड फंक्शन ऑफ फर्स्ट एडर. आतां फर्स्ट एडर म्हणजे कोण तर जो फर्स्ट एड दिता ताका फर्स्ट एडर म्हणटा. सो फंक्शन social supports, keeping family together, reuniting separated loved ones, connections to disaster recovery services, medical care, work, school, vital services. तर फंक्शन कितें आसूंक जाय ताचेर ताणें कितें कितें करूंक जाय. समज कोणाकूय कितें त्रास जालो जाल्यार हें सगळें ताणें अवेलेबल किंवा ताणें तशी मदत करूंक जाय. मागीर कनेक्ट वॉट टू डू. Keep survivor families intact, reunite separated loved ones, reunite parents with children, connect survivors to available supports, connect to disaster relief services आणि medical care. सो हे फंक्शन्स जे आमी आतां थंय पळयले ते केन्ना येता तर जर समज व्हडलो कितें डिजास्टर जालो, समज खंय भूकंप आयलो किंवा पूर आयलो, सुनामी आयली, त्या टायमार कितें जाता तर खूब लोक अफेक्ट जाता. आणि मेन म्हणजे आपापली फॅमिली ज्या मनशाची फॅमिली थंय अफेक्ट जाता तांची ती फॅमिली सगळी अशी सेपरेट जाता. सो ताज्या खातीर तांकां कितें करप की जी कोण कीप सर्वायवर्स फॅमिलीज इंटॅक्ट म्हणजे कितें तर जे कोण वाचल्या त्या डिजास्टरांतल्यान तांकां तशेंच सारकें दवरपाचें. मागीर तांकां तांची जी फॅमिली मेंबर्स बाकीचे आसात जांच्या पासून ते सेपरेट जाला तांकां ते रियुनायट करपाचे. जी भुरगीं आपल्या आवय बापाय कडल्यान सेपरेट जाल्या तांकांय परत तांच्या आवय बापाय कडेन जाता जाल्यार मेळोवपाचें. आणि बाकीचे कितें डिजास्टर रिलीफ सर्विसीस मेडिकल केअर आसा तांकां कनेक्ट करपाचें म्हणजे तांकां कॉल करून सांगपाचें. आतां हे फंक्शन्स आसात ते कशे इन जनरल सांगल्या तांच्यांनी. म्हणजे जेन्ना व्हडलें कितें डिजास्टर जाता तेन्ना फर्स्ट एडराचे हे मेन फंक्शन्स. मागीर ABC इन फर्स्ट एड. सो फर्स्ट एड जर समज कोणाकूय कितें मेन एक्सिडेंट जालो किंवा कोणाक अटॅक आयलो किंवा कोणाक ब्रिदींग डिफिकल्टी आसा तेन्ना ABC चॅक करप. ABC असेसमेंट म्हणटा ताका. सगळ्यान पयलीं आसता तो A फॉर एअरवे. एअरवे म्हणजे आपूण जो श्वास घेता ताका एअरवे म्हणटा. सो एअरवे सारको आसा काय ना तो चॅक करप म्हणजे तो सारको उलयता काय ना तें. मागीर थंय कितें ऑब्स्ट्रक्शन बी आसा जाल्यार तें चॅक करप आसता. मागीर खंय ब्लड भायर सरता किंवा फॉरेन बॉडी कितें गेल्या भितर जाल्यार चॅक करप. सो एअरवे सगळ्यान पयलीं चॅक करप. मागीर येता तें ब्रिदींग. ब्रिदींग म्हणजे श्वास तो मनीस घेता काय ना तें चॅक करप. सो लूक वर्क ऑफ ब्रिदींग, रेस्पिरेटरी रेट, मागीर लिसन ब्रीथ सावंड्स आणि चॅक पल्स ऑक्सिमेट्री. सो पल्स चॅक करप, ब्रेथ सावंड्स तुका येता काय ना तें चॅक करप. आणि थर्ड आसा तें सर्कुलेशन. सर्कुलेशन म्हणजे फूल बॉडी सर्कुलेशन. ताज्या खातीर हार्ट सारकें फंक्शन जाता काय ना तें चॅक करप. सो पेरिफेरल पल्स चॅक करप, हार्ट रेट सारकी आसा काय ना ती, रिदम, ब्लड प्रेशर सारको आसा काय ना तो, हे सगळें
चेक करप. सो ABC म्हणजे एअरवे, ब्रिदींग आणि सर्क्युलेशन. एअरवे आम्ही कशी चेक करतली की समज टंग म्हणजे आपली जीभ परती पडला काय ना ती चेक करप ताच्या तोंडान बोट घालून, किंवा आणि कितें फॉरेन बॉडी समज ताच्या एअरवेन गेल्या जाल्यार ते चेक करप. मागीर B म्हणजे ब्रिदींग म्हणजे ताचे श्वास सारको घेता काय ना. जर ताका श्वास सारको मेळना जाल्यार ताका मागीर माउथ टू माउथ रेस्पिरेशन दिवप. आणि थर्ड इज सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे ताची पल्स चेक करतली किंवा ताजो प्रेशर चेक करतली. जर सर्क्युलेशन सारकें ना जाल्यार मागीर त्या मनशाक आमी CPR दितात. CPR म्हणजेच कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. आणि हे सगळें करच्या पयलीं तुमी सगळ्यान पयलीं कितें करप तर इमर्जन्सी सर्विसीसाक कॉल करप. कळ्ळें? चेक, कॉल, केअर. चेक करप सगळ्यान पयलीं सिच्युएशन कशें आसा तें, मागीर कॉल करप आनी मागीर केअर दिवप. कळ्ळें? केअर दिता आसतना आमी ABC चेक करतली, एअरवे, ब्रिदींग आणि सर्क्युलेशन. नेक्स्ट आर लिस्ट ऑफ इक्विपमेंट्स इन फर्स्ट एड किट. सो समज जर फर्स्ट एड किट तुमचे कडेन दवरता तुमी जाल्यार त्या फर्स्ट एड किटान कितें कितें सामान आसूंक जाय तें आमी पळोवया. तातूंत सगळ्यान पयलीं आसूंक जाय ते ग्लोव्स. ग्लोव्स कित्याक तर हातांत घालूंक जाय म्हणून. मागीर एडेसिव टेप, बँडेज, गॉज रोल एंड पॅड्स. मागीर इन्स्टंट कोल्ड पॅक. कोल्ड पॅक म्हणजे समज कितें जर ब्लिडींग आसत जाल्यार आमकां कोल्ड पॅक म्हणजे आयस पॅक लावप. मागीर इलास्टीक बँडेजीस, इमर्जन्सी ब्लँकेट्स, एंटीसेप्टीक वायप्स, सिजर्स, ट्विझर्स, ट्रायंगुलर बँडेज, सेफ्टी पिन्स आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. कळ्ळें? इतलें सगळें त्या फर्स्ट एड किटान आसूंक जाय. सो हें मिनिमम जें कितें फर्स्ट एड किटान लागता तें हांगा दिल्लें आसा. सो ह्या फर्स्ट एड लेसनान आमी कितें कितें पळयलें तर सगळ्यान पयलीं प्रिंसिपल्स, पर्पज, रुल्स ऑफ फर्स्ट एड, मागीर फर्स्ट एडर म्हणजे कोण, फर्स्ट एड किटान कितें कितें आसता. सो हें सगळें ह्या लेसनान आमी पळयलें. थँक्यू.